मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठी ठाकरेंचे उमेदवार मातोश्रीवर आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। चंद्रपूरमधल्या वडेट्टीवार गटाचे नगरसेवक नागपूरमध्ये नगरसेवक वडेट्टीवारांच्या नागपूरमधल्या निवासस्थानी आज चंद्रपुरात महापौर उपमहापौर पदासाठी अर्जाचा अंतिम दिवस। नाशिक महापालिकेमध्ये युती संदर्भात अद्याप संभ्रम कायम। युती झाल्यास शिवसेनेकडे जाऊ शकतं उपमहापौर पद, वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यानं संभ्रमावस्था। आज नवी मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी निवडणूक। भाजप शिवसेनेकडून आपापले उमेदवार रिंगणात। भाजपतर्फे महापौर पदासाठी सुजाता पाटलांचं नाव। संभाजीनगर शिवसेनेमध्ये गटनेते पदावरून गटबाजी उघड। शिवसेनेच्या 13 नगरसेवकांपैकी 8 एका गटात तर 5 दुसऱ्या गटात। पक्षांतर्गत मतभेद वाढल्यानं गटबाजी सुरू। संभाजीनगर महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट। 2.5 वर्षांचा फॉर्म्युला। मात्र महापौर कोण हा सस्पेन्स कायम। येत्या 10 तारखेला महापौर पदासाठी निवडणूक। संभाजीनगर मनपामध्ये भाजप गटनेत्याचं नाव आज होणार जाहीर। स्थानिक स्तरावर नावांवर एकमत न झाल्यानं पेच। पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर मुंबईतून होणार शिक्कामोर्तब। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस। प्रचारासाठी आता उरले अवघे काही तास। पुण्यातल्या मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट। स्वाक्षरी नसल्यानं पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता। चंद्रपूरमधल्या काँग्रेसचा अंतर्गत कलह सुटता सुटेना। महापौर पदाचा चेंडू आता कोर्टात। नागपूर मनपामध्ये एकूण 10 स्वीकृत सदस्य राहणार। संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार। 10च्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसनं लावली फी। मनसेच्या मुंबई अध्यक्ष विभाग अध्यक्षांची आज बैठक। राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। पंतप्रधान मोदी अमेरिकेचे सेल्स एजंट आहेत का? हा अमेरिकेशी करार नव्हे तर अन्नदात्याविरोधात युद्धाची घोषणा। सामनाच्या अग्रलेखातून थेट पंतप्रधानांनाच सवाल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या मंगळवारी मंत्रालयातल्या दादांच्या खुर्चीवर। दुखवटा संपल्यानंतर येत्या 10 फेब्रुवारी रोजी सूत्र सांभाळण्याची शक्यता। डॅड माझा प्रत्येक काळ तुमचाच आहे। तुमची प्रचंड आठवण येते। जय पवारांची वडील अजित पवारांसाठी आणखी एक भावनिक पोस्ट। बारामती विमान अपघातातल्या ब्लॅक बॉक्स मधली माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात। डेटा रिकव्हरीनंतर नागरी उड्डाण मंत्रालय अहवाल जारी करणार। उड्डाण मंत्रालयाच्या अहवालातून अपघाताची माहिती समोर आली। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक। राज्य शासनाचे सदस्य आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक पार पडली। मुंबई पुणे महामार्गावरच्या वाहतुकीचा खोळंबा जारीच। अजूनही 3 ते 4 तास प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता। एक्सप्रेस वेवरच्या कोंडीचा सर्वसामान्यांना फटका। कोंडीमुळे दूध भाजीपाला महागण्याची शक्यता। महामार्गावर दूध वाहून नेणारे ट्रक टँकर अडकले। दिवे घाटातली वाहतूक 3 तास राहणार बंद। पालखी मार्गाच्या रुंदीकरण कामासाठी निर्णय। आज सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका फेटाळली। दिशाच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका। थंड प्रदेशातला राजमा थेट येवल्यात। शेतकऱ्यांचा प्रयोग ठरला यशस्वी। शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता। भारतीय युवा संघानं घडवला इतिहास। अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये केला रेकॉर्ड ब्रेक। रन चेंज। अफगाणिस्तानला 90 फायनलमध्ये धडक। आज दिल्ली सलग चौथ्यांदा WPLच्या फायनलमध्ये खेळणार। बलाढ्य आरसीबीशी वडोदऱ्यात रंगणार अंतिम सामना। सराव सामन्यामध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेला दे धक्का 30 धावांनी मिळवला दमदार विजय। सलामीवीर ईशान किशनची दमदार खेळ।